नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल एक्सप्लोरिंग नागमध्ये. तर आज आहे आमचा पिकनिकचा तिसरा दिवस. 2 दिवस तर ट्रॅव्हलमध्ये गेले, मुंबईवरनं दिलेलं यायला. पण काल जरा येत असताना आमची गाडी आहे फॉर्च्युनर, हिच्यामुळे थोडासा सस्पेन्शनमध्ये आवाज यायला लागला. तर इथं जवळच सर्व्हिस सेंटर आहे टोयोटाचा, तर तिकडे चाललं होतं गाडी घेऊन. बघूया कसला आवाज आहे. पुढून आवाज येतो खूप, दाखवतो तुम्हाला. तर सकाळी तुम्ही बघितलं की फॉर्च्युनरमध्ये जरा प्रॉब्लेम झाला होता, तर ती गाडी वर्कशॉपला सोडून आलो आम्ही. ते शॉकअपचं पुढचे दोन्ही पण गेलेले आहेत, त्यामुळे तो आवाज येत होता. तर इस्टिमेट दिला त्यांनी, केला आहे. तर त्यांनी आम्ही टुरिस्ट आहो म्हणून त्यांनी एक स्पेशल रिक्वेस्टवर ते बोलले की आम्ही तुम्हाला 2 तासांनी गाडी देतो आहे, नाही तर पूर्ण दिवस गाडी ठेवायला लागले. त्याने आमचा पण दिवस एक खर्च झाला होता. तत्पूर्वी हा आमचा हॉटेल आहे, तिथं आम्ही काल राहायला होतो. आणि आता ही ओला आले आम्हाला आणि आम्ही चाललो होतो सर्व्हिस सेंटरला ती गाडी घ्यायला. तोपर्यंत योगेश वगैरे ते रेडी होत आहेत आणि मग पुढे प्रवास. आणि स्वप्नीलसुद्धा येतो फ्लाईटनी, मग त्याला एअरपोर्टला घेऊन मग पुढे आम्ही देहरादून साईडला निघणार. एवढी बिझी शेड्यूल असताना पण आम्ही टुरिस्ट म्हणून आम्हाला त्यांनी सपोर्ट केला, त्यामुळे त्यांचे आभारी आहोत. टोयोटा नोएडा हा आहे वर्कशॉप, इथेच आमची गाडी बघा. गाडी रेडी झालेली आता. अवघ्या 1 तासामध्ये त्यांनी आम्हाला गाडी दिली, थँक्यू त्यांचं. आणि आम्ही पुढच्या आता पिकनिक म्हणजे आता पुढे आमचं असणार आहे डेस्टिनेशन डेहराडून वगैरे कुठेतरी असणार आहे. बघू कुठपर्यंत पोहोचता येईल, तिथपर्यंत पोहोचू. गाडी तर आमची कधीच झाली होती, परंतु ते शॉकअपचं टाकले होते, त्यासाठी अलाइनमेंट करायला लागले. नंतर शॉकअपचं टाकल्यानंतर तर त्या अलाइनमेंटला जवळ पावणे 2 तास लागले, कारण खूप नंबर होते. आणि आता फायनली गाडी रेडी होते. रितेश तिकडे बिलिंग करतोय. बिलिंग करून आता हे योगेश वगैरे गेले स्वप्नीलला वगैरे गेले एअरपोर्टला. मग तिकडून आम्ही जस्ट निघून डायरेक्ट त्यांना एअरपोर्टला भेटू मध्ये. काम हो गया था अलाइनमेंट में पहले मुझे आइडिया नहीं था ना कि वो इस सीन पे लगाई, उस पर रीडिंग नहीं आई. 2 बार इस पे लगाई, तब जाके लास्ट में रीडिंग आई. गाड्या एवढ्या लागल्यात की आम्हीच आमची गाडी बाहेर काढतोय. एक जवळ जेवढा काम व्हायला टाईम लागणार तेवढा गाडी काढायला टाईम लागतोय. हे एवढ्या लाईटीची गाड्या लागल्यात, खूप टाईमपास झाला इथे. 10:30 वाजता इथं आलो होतो आम्ही, 1:15 वाजला, तरी पण अजून काय आमची गाडी आमच्या हातात भेटत नाही. तर फायनली आता गाडी घेऊन आम्ही निघालो आहोत. ॲक्च्युली खूप लेट झाला आम्हाला. गाडी तर लवकर झाली होती, परंतु थोडासा काम होता अलाइनमेंटचा, त्याच्यासाठी टाईम लागला. तर आता बघू, पितोरगडपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे आमचा. परफेक्ट भेटलं बघा, आधी गेलास. एअरपोर्टला आणला ना, गाडीत बघा सामान फुल पॅक. भागम भाग मध्ये. अरे तुला मी शेंगताय आवाज तिथे थांब म्हणून फोन केला होता, थांब ना. भागम भाग फुल बॅग वेग पॅक. न बसून वाचण्यासाठी बघा आमचा बच्चा भाई भूषण भाई बघ. अरे वा, आज स्वप्नील भाईने आम्हाला जेवण आणले परत. तो आज आला तर त्या जेवणासाठी आता इथं वनभोजन, आमचा वनभोजनची तयारी. आज जेवण आलाय. याची जेवायची घाय बघ, काय खाऊ काय नाही, घाय त्याची चाललंय. गावठी चिकन सगळ्यांच्या पत्रावळ्या खाली. एक तास बघ ती घाय याच्या जेवणाची बघ, काय खाऊ काय नाही. स्वप्नील थँक्यू. जेवण वगैरे निघालो आम्ही. आता बघू, पितोरागडचा मॅप टाकला आहे. मॅपमध्ये आम्हाला जवळजवळ 8 तास दाखवत आहे. मध्ये वाटलं तर मध्ये कुठेतरी होल्ड करू. जिथपर्यंत जाता येईल तेवढं कापायचा प्रयत्न करतो. निघायला आम्हाला लेट झाला.
तर आम्ही मगाशी जो वनभोजन केला तिथून निघालो होतो तेव्हापासून कंटिन्युअसली ट्रॅव्हल चालू होता आणि आता आम्हाला नाश्ता करायला आजचा आमचा होल्ड असणार आहे टणकपूर. हाय नुर्वे हाय. तुला व्हिडिओमध्ये घेतला मी, तू व्हिडिओमध्ये येणार. कोण आहे मी कोण आहे मी कोण आहे विसरलीस नाटकी. आम्ही जो दिल्लीवरनं निघालो होतो आम्ही जाणार होतो राहायला पित्तोरागडला, पण गाडीचं काम लेट झालं त्यामुळे आम्ही आज थांबणार आहोत टणकपूर. कारण की टणकपूरवरून दार्चुलाला जायचं आहे. दार्चुलाचा पास बंद होतं. तिथं जर पास लवकर झालं तर आम्हाला पुढे जायला भेटेल. शक्यतो लवकर निघण्याचा प्रयत्न करू, बघूया किती लवकर पोहोचतो आहे. आणि दार्चुलाला पण ॲक्च्युली काय होतं रात्र झालं की आतमध्ये सोडत नाही चेकिंगवरून, तर जे लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. पण नाश्ता करायला पण खूप टाईम झाला, बघू आता किती लवकर पोहोचतो आम्ही. जेवण बनवायला भाजी घेतो आम्ही जरा, लसूण हे भाजी अजून पॅक झाली आमची आणि ते लोक तिथं सोड देतात खायला टाईमपास. आमच्या गाडीची आता थोडी बॅटरी डाऊन झाली होती, तर इथं मुंबई फूड कोर्ट अंकल आहेत आपल्या मुंबईला होते, त्यांनी खूप मदत केली आमची. थँक्यू. तुम्ही जर इथून जात असाल तर नक्की मुंबई फूड कोर्ट इथून सामान घ्या. आपलं वाटतं नारळ नीट नाही फुटलं वाटतं. कारण की सकाळी ती गाडी होली, संध्याकाळी ही गाडी होली. हा नारळ फोडलं आम्ही, पण आमच्या सकाळी ती फॉर्च्युनरचं सस्पेन्शनचं काम आणि आता हिची बॅटरी डाऊन 1-1.5 तास फुकट गेला आपलं तिथं. त्याच्यामुळे आम्हाला इथे यायला पोचायला टाईम झाला. आणि तर नशीब त्यांचं की त्याने फोन केला होता आणि सांगितलं चिकन घेऊन या. सकाळपासून ट्रॅव्हल करत होतो, नोएडावरनं निघालो. आता टणकपूरला स्टे आहे आमचा, तर टणकपूरला पोहोचलो. आता खूप लेट झालं ॲक्च्युली आम्हाला इथे आता. तर या ब्लॉगला इथंच एंड करतो. जास्त काय दाखवण्यासारखं नव्हतं, फक्त ट्रॅव्हल होता नोएडावरनं इथंपर्यंत पोहोचण्याचा. तर या ब्लॉगला इथंच एंड करतो. आणि जर ब्लॉग इथंपर्यंत आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर आणि आपला चॅनल एक्सप्लोर विथ मॅकला सबस्क्राईब करा. चला बाय बाय. आम्ही कुठं राहतोय आता ॲक्च्युली रात्र आहे, नीट दाखवता येणार नाही, पण उद्या सकाळी नक्की तुम्हाला दाखवेन, रूम टूर देईन. चला बाय बाय, गुड नाईट.